आता आपण 1.1 अ टीनेजर्स प्रेयर या पहिल्या कवितेतील वॉर्मिंग अप मधल्या ऍक्टिव्हिटीज बघणार आहोत. चिटचॅट मध्ये पहिला प्रश्न जो आहे तो काय आहे ते आपण वाचूया. फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. त्याच्या पुढे एक प्रश्न विचारला आहे या ठिकाणी. When you have to take important decisions, what do you generally do? म्हणजे जेव्हा तुम्हाला महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा तुम्ही बहुधा काय करता? आणि या प्रश्नासाठी खाली आपल्या समोर ए पासनं एफ पर्यंत 6 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, या ए पासनं एफ पर्यंत जे 6 पर्याय दिलेले आहेत या 6 पर्यायांपैकी आपण ज्या पर्यायाचा विचार सर्वात अगोदर करू, सर्वप्रथम करू, त्या पर्यायाच्या समोर 1 लिहायचा आहे. ज्या पर्यायाचा विचार त्यानंतर करू त्या पर्यायासमोर आपण 2 लिहू. याप्रमाणे एकूण 6 पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला 1 ते 6 असे नंबर्स लिहावे लागतील. म्हणजेच जेव्हा आपल्याला महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तेव्हा आपण हे जे पर्याय दिलेले आहेत या पर्यायांचा प्राधान्यक्रम लावू. आता बघा, मी पर्याय वाचतो. कन्सल्ट पॅरेंट्स और एल्डर्स, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडवाइस, प्रे टू गॉड फॉर गायडन्स, think deeply in silence, ask your teacher for help, आणि शेवटचा पर्याय आहे टॉस अ कॉइन टू डिसाइड. बघा, या पर्यायांना जेव्हा आपण प्राधान्यक्रम लावू तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य असणार आहे. आपल्याला ज्याप्रमाणे वाटेल त्याप्रमाणे आपण यांचा प्राधान्यक्रम लावू शकतो. परंतु एक कॉमन सेन्स ज्याला आपण म्हणतो, सर्वसाधारण समज, त्याचा विचार करून आपण या ठिकाणी या पर्यायांना प्राधान्यक्रम देणार आहोत. मी असं याच्यासाठी म्हणतोय कारण तुम्हीच विचार करा की जर आपण म्हटलं की मला महत्वाचे निर्णय जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा मी सर्वात पहिले काय करेल तर टॉस अ कॉइन टू डिसाइड, म्हणजे एखादा पैसा फेकील वरती, चित किंवा पट, जे काही येईल त्यानुसार मी निर्णय घेईल. असं होऊ शकतं का? कधीच शक्य नाही. हे फक्त हिंदी फिल्म मध्ये आपल्याला बघायला मिळते. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र आपण कधीही टॉस अ कॉइन टू डिसाइड हा पर्याय प्राधान्याने, या पर्यायाचा आपण कधीच विचार करणार नाही. म्हणून मी म्हटलं तुम्हाला, जरी आपल्याला स्वातंत्र्य असलं क्रम ठरवायचा तरी एक कॉमन सेन्स जो असतो त्या कॉमन सेन्सचा विचार करून आपण हा पर्याय प्राधान्यक्रम ठरवणार आहोत. बघा, मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण काय करू, जेव्हा आपल्या समोर एखादा प्रश्न निर्माण होईल, आपल्याला जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण त्या गोष्टीवर विचार करू. पहिल्यांदा आपण त्या गोष्टीवर विचार करू. म्हणजेच थिंक डीपली इन सायलेन्स हा पर्याय आपण इतर पर्यायांच्या अगोदर निवडू. पहिले आपणच विचार करू त्यावर, काय करायचं, कसा निर्णय घ्यायचा. त्यानंतर मला असं वाटतं की दुसरा जो पर्याय आहे आपण स्वतः विचार करू. त्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं नाही तर आपण, माझ्या मते, कन्सल्ट पॅरेंट्स और एल्डर्स, आपल्या घरचे जे मोठे लोक आहेत, आपले आई वडील आहेत, त्यांना विचारू, त्यांचं मत विचारात घेऊ. त्यानंतर तिसरा पर्याय आपल्या सर्वांसाठीच आदर्श
आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करणारे जे आहेत आपले शिक्षक, त्यांची सुद्धा आपण मदत घेऊ असं मला वाटतं. म्हणजे पहिले आपण विचार करू, त्यानंतर आपल्या आईवडिलांना, घरच्या मोठ्या लोकांना विचारू, आणि त्यानंतर आपल्याला जर उत्तर मिळालं नाही तर आपण आपल्या शिक्षकांची मदत घेऊ. आणि त्यानंतर शिक्षकांच्या मदतीनंतर आपण कोणत्या पर्यायाचा विचार करणार, तर कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ऍडव्हाइस. मग आपल्या मित्रांचा पण आपण सल्ला घेऊ शकतो. आणि त्यानंतर मला असं वाटतं की आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो आणि म्हणू शकतो की देवा, मला मार्ग दाखव, योग्य तो निर्णय घेण्यासाठी माझी मदत कर. आणि हे सर्व पर्याय तपासून बघितल्यानंतर सर्वात शेवटी जर आपण कोणत्या पर्यायाचा विचार करू, तर तो पर्याय असेल टॉस अ कॉइन टू डिसाइड. म्हणजे पैसा फेकून आपण ठरवू, चित किंवा पट जे काही येईल त्यानुसार आपण निर्णय घेऊ. तर अशा पद्धतीने आपण ही चिटचॅट मधली जी पहिली ऍक्टिव्हिटी होती, ही पहिली ऍक्टिव्हिटी बघितली. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. या दुसऱ्या प्रश्नात काय म्हटलंय बघा या ठिकाणी, इन पोएट्री व्हेरी ऑफन there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing or object. Such a tactic or device used by the poet is the figure of speech apostrophe. बरेचदा आपल्याला कवितांमध्ये काय आढळतं की कवी सरळ अनुपस्थित व्यक्तींशी किंवा एखाद्या अमूर्त कल्पनेशी किंवा निर्जीव वस्तूंशी बोलताना आढळतात. अशा वेळेस ते अपॉस्ट्रॉफी या भाषालंकाराचा वापर करत असतात. म्हणजेच अपॉस्ट्रॉफी हा जो भाषालंकार आहे, यात काय होतं की आपण जी व्यक्ती आपल्या समोर प्रत्यक्षात नाही आहे त्या व्यक्तीशी बोलतो, अमूर्त कल्पनेशी बोलतो किंवा निर्जीव वस्तू सोबत बोलतो, आणि अशा रीतीने बोलतो की जणू काही ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपल्यासमोर प्रत्यक्षात उभी आहे. तेव्हा अशा प्रकारची जेव्हा वाक्यरचना असते तेव्हा त्याला आपण इंग्रजीमध्ये अपॉस्ट्रॉफी या फिगर ऑफ स्पीचचा वापर झाला असं म्हणतो. उदाहरणासाठी खाली म्हटलंय बघा त्यांनी, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. किंवा डेथ, वेअर इज द स्टिंग, ओ केवमॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. आणखी उदाहरणं देता येतील आपल्याला. अशा प्रकारे आपण मृत्यूशी बोलतो. मृत्यू आपल्या समोर उभा असतो का? नाही. तरी आपण डेथ म्हणतो, म्हणजे जणू काही मृत्यू आपल्या समोर उभा आहे, आपण त्याला बघून राहिलेलो. अशा पद्धतीने आपण बोलतो. किंवा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, ताऱ्यांशी बोलत आहोत, प्रत्यक्षात तारे आपल्या समोर उभे आहेत. अशा अर्थाने आपण, अशा भावाने, अशा भावनेने आपण हे वाक्य बोलतो. तर लक्षात घ्या मित्र हो, तेव्हा आपण अशा प्रकारच्या रचनांना अपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच आहे असं म्हणतो. आपल्याला काय करायचं आहे, नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ अपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. पुढे आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, त्या उदाहरणांना आपल्याला पूर्ण करायचं आहे. थोडासा भाग दिलेला आहे, थोडासा भाग आपली कल्पना शक्ती वापरून आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि सर्वात खाली बघा इथे काय म्हटलंय, टीचर शुड एक्सप्लेन द अपॉस्ट्रॉफी इन पंक्च्युएशन अँड अपॉस्ट्रॉफी ॲज अ फिगर ऑफ स्पीच. लक्षात घ्या मित्र, हे उदाहरण आपण सोडवायच्या पहिले हा जो महत्वाचा भाग आहे तिकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही अपॉस्ट्रॉफी एस असं ऐकलं असेल, बरोबर आहे?
किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये सुद्धा अपॉस्ट्रॉफी या पंक्च्युएशन मार्क्सला बघितलं असेल. म्हणजेच अपॉस्ट्रॉफी हे पंक्च्युएशन मार्कही आहे आणि अपॉस्ट्रॉफी हे आपण आता बघितल्याप्रमाणे एक फिगर ऑफ स्पीचचं सुद्धा नाव आहे. तर मी परत सांगतो बघा, आता अपॉस्ट्रॉफी जेव्हा फिगर ऑफ स्पीच आपण म्हणतो तेव्हा त्याला कसा अर्थ असतो, त्याची डेफिनेशन काय आहे बघा. व्हॉट इज अपॉस्ट्रॉफी, आपण असं लिहू. व्हॉट इज अपॉस्ट्रॉफी, APOSTROPHE. ही PHY नाहीये, PHE आहे. सो व्हॉट इज अपॉस्ट्रॉफी, याला जर आपल्याला डिस्क्राईब करायचं राहिलं तर आपण असं म्हणू, अॅन APOSTROPHE. एक मिनिट. An apostrophe is a figure of speech in which we speak directly to a dead or absent person or to an abstract idea or an inanimate म्हणजे निर्जीव, inanimate ऑब्जेक्ट. बघा आपण काय लिहिलंय या ठिकाणी. आता आपण अपॉस्ट्रॉफी हा जो फिगर ऑफ स्पीच आहे त्याला डिफाईन करायचा प्रयत्न करून राहिलो. An apostrophe is a figure of speech in which we speak directly to a dead or absent person or to an abstract idea or an inanimate object. Inanimate object म्हणजे मी जसं सांगितलं तुम्हाला आता, निर्जीव वस्तू. आणि या अपॉस्ट्रॉफी बद्दल आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती पण खूप महत्वाची आहे. अपॉस्ट्रॉफीचा जो आपण उपयोग करतो तो कोणतो समोरच्या व्यक्तीकडून उत्तर मिळवण्यासाठी कधीच करत नाही. जेव्हा आपण म्हणतो ओ डेथ किंवा ओ लाईफ किंवा ओ गॉड म्हणतो आपण आणि नंतर जे काही बोलतो, तेव्हा आपली डेथ आपल्याला काहीतरी रिस्पॉन्ड करेल आपल्या प्रश्नाला किंवा देव आपल्या प्रार्थनेला काहीतरी उत्तर देईल अशी अपेक्षा आपली असू शकत नाही. म्हणजेच काय की अपॉस्ट्रॉफीचा उपयोग आपण कोणताही रिस्पॉन्स मिळवण्यासाठी करत नाही. म्हणजेच नॉट टू गेट अ रिस्पॉन्स, नॉट टू गेट अ रिस्पॉन्स, बट कशाला करतो मग याचा उपयोग? टू एक्सप्रेस इमोशन्स, टू एक्सप्रेस इमोशन्स. आपण फक्त आपल्या भावना व्यक्त करायसाठी अपॉस्ट्रॉफी या भाषालंकाराचा वापर करतो. मला असं वाटतं की अपॉस्ट्रॉफी हा जो फिगर ऑफ स्पीच आहे याचा अर्थ आपल्याला आता कळला असेल, कारण आपण प्रत्यक्ष काय केले या ठिकाणी, आपण डेफिनेशन त्याची बघितली. ठीक आहे, मी या ठिकाणी याला नेऊन ठेवतो, कारण मला असं वाटतं इथे आपल्याला काय होतं बाकी ठिकाणी लिहायला गेलं की मागचा भाग दिसत नाही. ओके, त्यानंतर आता पुढे आपल्याला काय पाहायचं आहे, खालचा भाग आपण पहिले बघत आहोत. दुसरा आहे अपॉस्ट्रॉफी हे पंक्च्युएशन मार्क आहे की नाही. म्हणजे अपॉस्ट्रॉफी इन पंक्च्युएशन, अपॉस्ट्रॉफी इन पंक्च्युएशन. अपॉस्ट्रॉफी इन पंक्च्युएशन काय आहे, आपण बघितलं होतं की काही वेळेस आपल्याला अक्षर किंवा अक्षरे
गाळली आहेत असे दिसते, किंवा आपण अक्षरे गाळली आहेत असे दाखवतो, तर असं दाखवताना आपण ज्या चिन्हाचा वापर करतो त्याला आपण अपॉस्ट्रॉफी मार्क असं म्हणतो, ज्याचा वापर आपण वाक्यांमध्ये करतो. जसं उदाहरणार्थ बघा, मी आय एम असं लिहितो, त्याच्यानंतर आता मला याला कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल तर मी काय करेल, आय लिहिल, त्याच्यानंतर अपॉस्ट्रॉफीचा मार्क देईल. मी काय करेल, अपॉस्ट्रॉफीचा मार्क देईल आणि त्यानंतर एम लिहिल. ठीक आहे. तर आता हे जे आहे अपॉस्ट्रॉफी मार्क आहे, आपण एक इथे गाळलेला आहे हे दर्शवण्यासाठी वरती ते चिन्ह दिलंय, त्याला आपण अपॉस्ट्रॉफी असं म्हणतो. किंवा तुम्ही असंही लिहू शकता बघा, यू आर असं जेव्हा आपण लिहितो, याला कॉन्ट्रॅक्ट करताना म्हणजे याला लहान करताना आपण यू लिहितो, मग ARE पूर्ण लिहत नाही, अपॉस्ट्रॉफी मार्क देतो आणि फक्त आर लिहितो. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला अपॉस्ट्रॉफी या पंक्च्युएशन मार्कचा वापर आपण करत आहोत. त्यानंतर याचा उपयोग आणखी आपण काय करतो, पॉझेसिव्ह नाऊन तयार करताना करतो. आपण काय करतो, पॉझेसिव्ह नाऊन तयार करताना करतो. जसं उदाहरणार्थ मोहन्स चॅनल, बघा मी असं लिहिलं, मोहनचे चॅनल, बरोबर आहे. त्यानंतर PEOPLE पीपल्स प्रॉपर्टी, मी असंच आपल्या मताने काहीतरी लिहून राहिलो. तुम्ही कोणतेही उदाहरण घेऊ शकता. पीपल्स प्रॉपर्टी, लोकांची मालमत्ता. म्हणजे असा पॉझेसिव्ह नाऊन दर्शवण्यासाठी सुद्धा आपण अपॉस्ट्रॉफीचा वापर करत असतो. तर मग आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की कधीही अपॉस्ट्रॉफी शब्द वापरल्यानंतर त्याचे दोन अर्थ होणार आहे. एक तर कवितांमध्ये उपयोग होणारा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो अर्थ आहे, आणि दुसरा अपॉस्ट्रॉफी मार्क म्हणजे समजा पंक्च्युएशनचे जे काही चिन्ह आहेत, विराम चिन्ह आहेत, त्या पंक्च्युएशनच्या चिन्हांपैकी हे सुद्धा एक चिन्ह आहे. मला असं वाटतं की अपॉस्ट्रॉफी ॲज फिगर ऑफ स्पीच आणि अपॉस्ट्रॉफी इन पंक्च्युएशन या दोन्ही गोष्टी आपल्याला आता कळल्या असतील. आता आपण वळूया या उदाहरणांकडे. तोपर्यंत मी याला थोडंसं वरती घेतो, जेणेकरून आपल्याला हे डेफिनेशन्सही दिसत राहतील, डेफिनेशन्स आणि आपल्याला जे उदाहरण आहे ते पण दिसतील. ठीक आहे. म्हणून आपण थोडं वरती जायचा प्रयत्न करत आहोत. आता बघा, खाली काही जी उदाहरणं दिली ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. ओ लाईफ, त्याच्यानंतर हाऊ एवढं दिलंय. आपल्याला तिथे आता आपली कल्पनाशक्ती वापरून हे वाक्य पूर्ण करायचं आहे. मला असं वाटतं की आता हा जो अपॉस्ट्रॉफी वाला जो भाग आहे हा मी इथून डिलीट करतो, म्हणजे जेणेकरून पूर्ण प्रश्न आपल्याला दिसेल. ठीक आहे. आता आपण ही वाक्य जी दिलेली आहेत ती पूर्ण करूया. काय म्हटलंय बघा या वाक्यामध्ये, जसं आपण आता बघितलं होतं, ओ लाईफ. त्याच्यानंतर तुम्ही जीवनाकडे कशा दृष्टीने बघता, जीवनाशी तुम्हाला काय बोलायचं आहे, त्याच्यावर तुम्ही पुढे वाक्य कसं नेणार हे अवलंबून आहे. आपण असंही म्हणू शकतो की जर आपले अनुभव खूप चांगले असतील आणि आपण जर खूप पॉझिटिव्ह वृत्तीचे लोक असू तर आपण म्हणू की हाऊ ब्युटिफुल यू आर, बरोबर. किंवा आपण असंही म्हणू शकतो हाऊ ब्युटिफुल यू आर, किंवा स्ट्रेंज. मी परत हाऊ लिहितोय कारण की पहिल्या वाक्यासाठी तो झाला की आपण असं म्हणू शकतो हाऊ अनसर्टन यू आर, तू किती अनिश्चित आहेस. अशा प्रकारे तुम्ही हाऊ स्ट्रेंज म्हणा, हाऊ ब्युटिफुल म्हणा, किंवा हाऊ अनसर्टन म्हणा, काही म्हणून तुम्ही
हे वाक्य पूर्ण करू शकता, आपल्या जीवनाशी बोलू शकता. ठीक आहे. त्यानंतर दुसरा बघा, डिअर गॉड, प्लीज, प्रिय देवा, कृपा करून. आणि पुढे आपण आता लिहू, आपण काही मागणं मागू शकतो देवाकडे. आपण म्हणू की प्लीज, आपण या ठिकाणी म्हणू प्लीज अलाउ मी टू, किंवा आपण म्हणू प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी स्टे काम इन डिफिकल्ट टाइम्स. Oh dear God, please help me stay calm in difficult times. तुमच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे, तुम्ही आणखी कोणतेही वेगळं वाक्य या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर बघा, बुक्स यू आर, पुस्तकांना उद्देशून आपण म्हणू शकतो की बुक्स यू आर. तुमच्याही डोक्यात काही आतापर्यंत विचार आले असेल, मी म्हणेल की बुक्स यू आर माय बेस्ट फ्रेंड्स. बुक्स यू आर माय बेस्ट फ्रेंड्स. तुम्ही आपल्या मताने काहीही लिहू शकता. त्याच्यानंतर पहा, एक्झाम्स आय विश. आज परीक्षा आपल्या, तुम्हाला माहिती आहे, शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या, इव्हन 10वीची सुद्धा परीक्षा रद्द झाली, आपल्याला माहिती आहे. अशा वेळेस तुम्ही एखादं वाक्य कल्पनाशक्तीच्या आधारावर आपल्याला तयार करू शकता. एक्झाम्स आय विश I could take you this year. आता म्हणायला का जाते, आहे का नाही? मी जर तुला यावर्षी देऊ शकलो असतो तर. एक्झाम्स आय विश आय कुड टेक यू दिस इयर. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, एक्झाम्स आय विश यू वर नेव्हर देअर. आहे की? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ओ यू ब्युटिफुल स्काय. ओ यू ब्युटिफुल स्काय. त्याच्यानंतर तुमची कल्पनाशक्ती वापरून तुम्ही वाक्य पुढे नेऊ शकता. सेंड ऑल युअर ब्युटी टू द अर्थ. सेंड ऑल युअर ब्युटी टू द अर्थ, असं म्हणून तुम्ही हे वाक्य कंप्लीट करू शकता. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने आपण या 2 वॉर्मिंग अप मधल्या ज्या 2 ऍक्टिव्हिटीज होत्या त्या बघितल्या. अशी आशा आहे की आपल्याला या दोन्ही ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित समजल्या असेल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा.